नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो व तसेच यश वार्तापत्रामध्ये देखील आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी उभा आहे भाईंदर पश्चिम पोलीस स्टेशन या ठिकाणी। मीरा भाईंदर शहरातील नामांकित पोलीस स्टेशन आहे। या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विविध उघड झालेले गुन्हे आहेत। प्रसिद्ध पोलीस स्टेशन आहे, परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये असलेला मुर्दा या गावच्या ठिकाणी जे आहे एक फॅमिली आहे, ती उच्च जातीच्या लोकांपासून कुठेतरी परेशान व नाराज झालेले दिसत आहे। वारंवार त्यांच्यावरती अन्याय केले जात असल्याचं त्या या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। पाहूया जे अमृत डोंगरे नावाचे जे ग्रस्त आहेत त्यांच्यावरती जे अन्याय अत्याचार होतोय, काय सांगत आहेत एकंदर सर्व प्रकरण काय आपण पाहूया। वारंवार पोलीस स्टेशनच्या चक्रा मारताना दिसत आहेत, काय सांगाल, नेमका विषय काय? सर असा आहे विषय, मी अमृत जम्मन डोंगरे माझं संपूर्ण नाव आहे आणि माझा दिव्यांग मुलगा, मी अनुसूचित जातीतला आहे। माझ्या मुलाचं नाव आकाश अमृत डोंगरे आहे। त्याचा वाद 24 महिने पूर्वी मुर्दागाव रेवा आगर येथे माझ्या राहत्या घराजवळ, मी 45 वर्षापासून तिथे राहतो, आणि भूपेन गजानन म्हात्रे आणि राजू सुभाष सोनी हे भर रस्त्यात रोडवरती चायनाच्या थोडं पुढे वाढदिवस मनवत असताना, सर्व ड्रिंक मध्ये असताना, दारू पिलेला असताना माझा मुलगा रिक्षा घेऊन घराजवळ रिक्षा लावायचा। 11:30 सुमारेस गेट खोलून आतमध्ये आला रेवा आगरात, तर त्याच्यावरती ह्या लोकांनी राजू सुभाष सोनीचं ऐकून भूपेन म्हात्रे व त्याचे साथीदार जे वाढदिवस मनवत होते इतका मोठा हल्ला केला, त्याच्या तोंडावर थुकलं। यांनी तो व्हिडिओ शूटिंग करत असताना आणि दिव्यांग मुलगा आहे माझा 45%, त्याचा एक फुटबॉल नाही आहे, तर त्याच्या तोंडावर थुकलं। जातीवाचक, साल्या चांबारड्या, तुझी अवकात नाही, लायकी नाही, बसून चपला शिवायचा तुझ्या बापासारखं, काय आमच्यासारखं व्हायचं नाही। आणि भर रस्त्यात वाढदिवस मनवत असताना त्याला मारहाण झाली। त्या दिवशी रात्री त्याच्या पायावरती ऍक्टिव्हा नेली आणि ह्या पोलीस स्टेशनला भूपेन म्हात्रे हा विदाऊट लायसन्सचा ठेकेदार आहे, विदाऊट परवान्याचा। तिथे चाळीमध्ये घरकाम घेतो दादागिरी करून आणि लोकांचा रोजगार हिरून घेतो। आणि आई देखील गलिच्छ शब्दाचा वापर करते, वडील देखील गलिच्छ शब्दाचा वापर करते। तेव्हापासून हा प्रकरण इतका चालला आहे। त्या दिवशी रात्री, दुसऱ्या दिवशी सकाळी 1 वाजता मला सिनियर भेटले। रात्रभर मी, माझ्या अनाथ मुलं 24 महिन्यापूर्वी आणि माझा मुलगा जखमी अवस्थेत इथेच होतो, पण बुद्धवते लोंढे साहेबांना मी सांगितलं की याला कायदा आहे, 2024 ची कार्यप्रणाली आहे, अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार प्रथम तुम्ही FIR द्या, हे ठाणे अंमलदाराचं काम आहे, आणि नंतर त्याचा तपास DCP साहेब करतील किंवा ACP साहेब वरिष्ठ करतील। पण त्यांनी एक न ऐकताना आम्हाला FIR परत दिली नाही। त्याची सोडवणूक प्रत्येक 6 महिन्यात राजू सुभाष सोनी, भूपेन म्हात्रे आणि गावगुंडे आणि त्यांचे साथीदार, आणि आता तर हद्दच केली। 27 तारखेला माझा मुलगा असाच माझ्या घराजवळ गल्लीजवळ आला आणि ऍक्टिव्हा लावून घरात यायचं आणि जेवायचं। इतक्यात 5-6 अनोळख महिला त्याच वार्डाची, जे पुढे त्याचा पंचनामा लोहार साहेबांनी अर्धवट केलेला आहे, आणि मी त्यांना विचारलं सुद्धा लोहार साहेबांना आत्ताच्या वादमध्ये। पूर्वी एकदा वाद झाला, त्रास कंप्लेंट घेतली। हा राजू सुभाष सोनी रात्रभर फिरून काय करतोय? माझा मुलगा घरात येण्याच्या अगोदर 12 ते 15 पुरुष आणि 5 ते 7 महिला यांनी त्याच्यावरती हल्ले केले। त्याचा 2016ला फुटबॉल डॅमेज झालेला होता, त्याच्यावरती त्याला होका करून यांनी इतका मोठा मारले। इतक्यात माझी मोठा नातू आला, त्याला देखील मारहाण केली। मग माझी मनोरोगी मुलगी की भावाला काय होतं म्हणून मध्यस्थी केली, तर राजू सुभाष सोनीनी या मनोरोगी मुलीला 2 चापट्या कानाखाली मारले। ही घाबरते, आता पण पोलीस स्टेशनला यायला घाबरते। 70% मनोरोगी असं करून तिला झिंजोड दिलं आणि तिच्या अंगाला धक्काबुक्की केल्या। तुमचं म्हणणं काय, म्हणजे तुमची मागणी काय? मी आता परवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि ACP साहेबांना पत्र दिलेलं आहे की मागचा जुना जो खोटा तपास झाला अनंता गायकवाड कडून, तो खंडित काढून मला प्रथम अॅट्रॉसिटीची FIR मिळावं, आणि माझ्या मुलावरती येता जाता, माझ्या अनाथ नातूवरती कामावरती निघतात तेव्हा येता जाता राजू सुभाष सोनी, भूपेन म्हात्रे बिनधास्तपणे शिवागाळ करतात
आणि माझी पत्नी 60 वर्षाची, तिलाही कानाला मार लागलेला आहे, ऐकायला होत नाही. माझ्या मुलालाही मार लागलेला आहे आत्ताच्या वादमध्ये. आणि साहेब आमचे काळी मात्र ऐकून घेत नाही. काल एसीपी साहेबांनी पानसरे साहेबांना बोलून सांगितलं की दोन्ही बाजूनी कडक कारवाई व्हायला पाहिजे. एवढं मला बोलताय की एसीपी साहेब बोलले पूर्वीचं मला काही घेणं देणं नाही, आत्ताचं बोला. तर त्यांना सांगितलं साहेब वारंवार हल्ले होतात, एवढं मी बोललो. पण शेवटी मला ही कार्यप्रणालीची अंमलबजावणी होत नाही. फक्त ह्याच पोलीस स्टेशनला नाही, भाईंदर पश्चिमच्या मीरा भाईंदर मध्ये 5 ते 7 पोलीस स्टेशन आहे. त्या पोलीस स्टेशनला ही कार्यप्रणालीची अंमलबजावणी व्हावे. या 2024चा जे कायदा आहे, प्रथम दलित आला तर खरं खोटं ठरवणारी पोलीस नाहीये, ती कोर्ट ठरवते. किंवा खोटी ठरली तर आमच्यावरती गुन्हे दाखल करा, मी हे देखील बोललो. तरी या कार्यप्रणालीच्या माध्यमातून मला प्रथम FIR भेटायला पाहिजे. भूपेन म्हात्रेच्या बाबत, राजू सोनीच्या बाबत, गावगुंडे जो सोबत घेऊन फिरतात त्यांच्या बाबत, आणि माझ्या परिवाराला मी संरक्षण देखील मागितलेलं आहे. आणि मी शपथपत्र सुद्धा 11 ठिकाणी दिलेलं आहे माझ्या मुलांनी की राजू सोनीकडून हल्ले होईल, आणि झाले. आणि मी 2 दिवस पूर्वी म्हणजे 25 तारखेला मला सुद्धा येता जाता शिवागाळ करत होता, तर मी NC दाखल केली होती 2 दिवस अगोदर. आणि 28 तारखेच्या रात्री असं घडलं. हे दुर्भाग्य आहे. एखाद्या वेळेस माझ्या कुटुंबातले माझे मुलाची मुलं शाळेत जातात, हे अनाथ मुलं कामाला जातात, त्याची बहिणी आणि ते सरस आमच्यावरती आरोप लावतात. उद्या आमचा कुटुंब याच्यामधल्या एखाद्याची हत्या होईल त्या तिकडच्या लोकांकडून, किंवा कायद्याच्या कचाट्यात खतरनाक पद्धतीने आम्हाला अडकवलं जाईल. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि मला संविधान, कायदा व्यवस्था याच्यावरती विश्वास आहे, म्हणून मी देखील रोज चक्रा मारतो इथे 2-2 तास 3-3 तास. एक CCTV फोटोची मागणी केली होती माझ्या मुलांनी, त्याला आज 10 महिने ते 11 महिने उलटून गेले. यांचे इथनं प्रकरण महानगरपालिकेत फुटप होत नाही. हे सांगतात की आयुक्तांची प्रक्रिया आहे. आता ती प्रक्रिया चालू होईपर्यंत मला वाटते आमच्या परिवारातला एखाद्या व्यक्तीचा जीव जाईल. मी माझे मुलं लहानचे मोठे 45 वर्ष तिथे राहून जतन करून मोठ्या मुश्किलीने दारिद्र्य रेषा खालील आहे. आणि माझ्यासोबत कोणी नसताना मी आज शेवट कंटाळलो, रडलो काल ACP कडे की आम्हाला माझ्या कुटुंबाला न्याय नाही मिळत. आणि एवढ्या बिकट परिस्थितीतून मी बुटा चपला शिवून कसा तरी माझा मुलगा रिक्षा चालवतो. हे अॅट्रॉसिटीचा वाद अनंत गायकवाडने खोटा तपास करून रिक्षावरती टाकला. मानवी हक आयोगाचा अजून रिजन आलेलं नाही आम्हाला, त्याची तारीख संपलेली आहे. अनुसूचित जात जमात मध्ये प्रकरण चालू आहे, पोलीस प्राधिकरण खारघरला प्रकरण चालू आहे. पण आमचे इथले सिनियर PI जितेंद्र कांबळे साहेब या कायद्याचे 24 महिने झाले अंमलबजावणी करत नाही. हे मोठं दुर्भाग्य आहे. शेवट मला एकच म्हणायचं, माझ्या मुलाचा जीव जाईल, माझ्या नातवांचा जीव जाईल, माझ्या परिवाराचा जीव जाईल. तर मला एकच मागणी आहे ह्या पोलीस स्टेशन कडून, मला संविधान आणि कायदा याचा आम्ही खूप भलं मोठा आदर करतो आणि आम्हाला संरक्षण मिळावं. आणि राजू सोनीच्या जुलमातून, भूपेन म्हात्रेच्या जुलमातून आमची सुटका व्हायला पाहिजे. एवढी माझ्या कुटुंबाची, हे अनाथ बालक आहे, माझी पत्नी आहे, आम्हाला देखील मारहाण झालेली आहे, KMचा रिपोर्ट सादर केलेला आहे. तरी इथे कायद्याची हालचाल काढी मात्र होत नाही. एवढंच बोलून जय संविधान, जय महाराज, जय